आज आपण करतोय गावरान गवार. तर ही गवार आहे ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली मी, पण खायला खूप छान लागते भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर. आणि भाकरी जर शिळी असेल तर अजून छान लागते. त्यासाठी मी निवडून गवार घेतली, शिरा काढून छान. गावरान कोवळी गवार आहे. परत शेंगदाणे घेतले एक वाटीभर भाजून. हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्याला जशा तिखट लागतात तसं. आणि एक एक गड्डा लसणाचा घेतला. मिरच्या पण 10-12 घेतल्यात, थोडं आम्हाला तिखटच लागतं. आता हे मिरची, लसूण आणि शेंगदाणे ना असे जाडसर ओबडधोबडच मिक्सर करायचे, एकदम बारीक नाही करायचं. आणि गावरानच घ्यायच्या शेंगा, थोड्याशा कवळ्या पाहून घ्यायच्या. आता हे मिक्सर केलेलं आहे जाडसर. इकडं कढईत तेल गरम केलंय, त्याच्यात मोहरी टाकली, जिरं टाकलं, हिंग टाकायचं आहे. शेंगा थोड्या वातुळ असतात ना, मग हिंगामुळं तर थोडंसं हे होतं, मग वातडपणा कमी होतो. हिंग टाकलं आणि ह्याच्यात शेंगा टाकायच्या धुवून व्यवस्थित. ह्याच्या शिरा मात्र काढून घ्यायच्या, नाही तर त्या दातात अडकतात खाताना. मग हळद टाकली थोडीशी. आता हे तेल, ह्या शेंगांना आहे ना थोडंसं तेल जास्त टाकायचं, म्हणजे छान लागतात. आता चांगल्या तेलात परतून घ्यायच्या. मीठ टाकायचं, मिठामुळे थोडंसं आमचं पाणी सुटतं आणि त्याच्यात चांगल्या परतल्या जातात. आता हे परतून घेतलं ना, मग ह्याच्यावर झाकण ठेवायचं. 5-6 मिनिटानंतर मी झाकण काढून पाहिलं, चांगल्या अर्ध्या शिजलेले आहेत, अर्ध्याच्या पेक्षा जास्त शिजलेत व्यवस्थित. आता हे वाटण टाकायचं हिरव्या मिरची शेंगदाण्यांचं. ही कोरडी भाजी आहे, छान लागते ही खायला. अशा पद्धतीने करून पहा एकदा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर तशा कमेंट करा. भाजी करून पहा. थोडंसं पाणी टाकलं मी आणि झाकण लावून ठेवलं. परत आता 5 ते 7 मिनिट झाकण लावायचं. ही झाली भाजी खाण्यासाठी रेडी. साधी सोपी पण एकदम चविष्ट.